आइए अपने बाइबल को खोल सकते तो बाइबल को खोलें। आपलं बायबल आपण उघडूयात। यूहन्ना इसका 6 अध्याय 1 से 15 में हम पढ़ रहे थे। जॉन चैप्टर 6 1 to 15। योहान याचा 6वा अध्याय 1 से लेके 15 तक हम 5000 लोगों को खिलाने के बारे में सीख रहे हैं। 1 पासून 15 पर्यंत 5000 लोकांना खाऊ घालण्याविषयी आम्ही पाहत आहोत। आज ये छठी बात हम सीखेंगे आणि आज 6वी गोष्ट याच्यामध्ये आम्ही शिकणार आहोत। 5 रोटी और 2 मछलियों से परमेश्वर 5000 लोगों को खिलाया है। आणि 5 भाकरी आणि 2 माशांमधून परमेश्वराने एवढ्या लोकांना खाऊ घातलेला आहे। लेकिन वो ऐसे ही चमत्कार नहीं हुआ है। पण हा चमत्कार असाच काही झाला नाही। हम इसको सहजता से पढ़ लेते हैं, आम्ही अगदी सहजरित्या हे वाचून काढतो। लेकिन इसके पीछे बहुत सारी बातें छुपी हुई हैं। पण याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या आहेत। पहली बात हमने देखा कि यीशु ने लोगों को बिठाकर सिखाया। पहिली गोष्ट आम्ही पाहिले की येशू ख्रिस्ताने बसवून लोकांना शिकवलं। हमें आपको और मुझे यीशु के चरणों में बैठकर जहां भी वचन को सीखने का मौका मिलता है, हम बैठकर गहराइयों से प्रभु का वचन सीखें। आणि म्हणून आम्हाला ही बसून जिथे कुठे आम्हाला संधी मिळेल आम्ही देवाचं वचन शिकायला हवंय। हम परमेश्वर के वचन की गहराइयों में जाएं आणि देवाच्या वचनाच्या खोलवर आम्ही जावं। सिर्फ चमत्कारों पर निर्भर ना रहें। फक्त चमत्कारांवरती आम्ही अवलंबून राहू हम नये। परमेश्वर के वचनों की गहराई में जाएंगे तो वचन की गहराई में जाने के बाद ही ये वचनों में हम स्थिर होंगे। जीवन में कोई भी आंधी अगर तूफान उठेगा, ये वचन ही आपको और मुझे मजबूत करके वहां खड़ा करेगा। आणि म्हणून जेव्हा आम्ही देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करू त्यावेळेस जीवनाच्या प्रत्येक समस्यांना तोंड देण्यासाठी परमेश्वर आम्हाला स्थिर असं उभं करेल। और इसलिए वचन की गहराई को हम जाने, आणि म्हणून वचनाचा खोल अभ्यास आम्ही करावा। हम बाइबल को पढ़ें। आम्ही बायबल वाचावं। और बाइबल का पढ़ना ही सिर्फ काफी नहीं है, तो अंदर जाकर परमेश्वर के वचनों के गहराई में हम उसको सीखें। बायबल फक्त वाचून काढणं महत्त्वाचं नाही तर वचनाचा खोल अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। जो हमारे जीवन में एक महत्वपूर्ण भाग होना है, जो आमच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग असायला हवा। दूसरी बात हमने सीखा, दुसरी गोष्ट आम्ही शिकलो कि चेलो जब यहाँ पे एक बड़ा प्रश्न निर्माण हुआ खाने का, आणि शिष्यांसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली खाण्याविषयी। अब 5000 लोगों से ज्यादा जो लोग उनको खाना खिलाना आणि है, 5000 पेक्षा अधिक लोकांना या ठिकाणी जेव घालायचंय। तो यीशु मसीह ने कहा आप उनको खाना खिलाएं। आणि येशू म्हटलं तुम्ही यांना खाऊ घाला। उन्होंने देखा कि उनके पास में कुछ नहीं है, आणि त्यांनी पाहिलं की त्यांच्याकडे तर काहीच नाही। सिर्फ 200 दिनार उनके पास में है। फक्त 200 दिनार त्यांच्याकडे आहे। 200 दिनार में वो खाना इतना नहीं खरीद सकते। आणि 200 दिनार मध्ये एवढं जेवण ते विकत घेऊ शकत लेकिन नव्हते। यीशु मसीह ने कहा कि आप उनको खाना पण खिलाएं, येशू तर म्हणत होता की तुम्ही त्यांना खाऊ घाला। क्योंकि यीशु जानते थे वो क्या करने आणि वाले हैं। येशूला ठाऊक होतं की तो काय करणार आहे। ये ऐसी जगह पर है जहाँ सुनसान जगह है, आणि ही जागा अशी होती जी सुनसान होती, जहाँ पे कुछ मिलता नहीं है। ज्या ठिकाणी काहीही मिळत नाही। अब वो बड़े व्याकुल हो गए, चिंतित हो गए। आणि ते फार व्याकुळ झाले, चिंताक्रांत झाले। मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो आपके सुनसान जगह में भी मेरा यीशु मसीह आपके साथ रहेगा। तुमच्या सुनसान जागेमध्ये देखील परमेश्वर तुमच्या सोबत राहणार वो आहे। आपको कभी छोड़ेगा नहीं। तो तुम्हाला कधी सोडणार नाही। आपकी आर्थिक परिस्थिति आप अगर गुजर रहे तो मेरा यीशु मसीह आपके साथ में खड़ा होकर आपके आर्थिक परिस्थितियों को कैसा ब्लेस करेगा वो आप अपनी आंखों से देख आणि पाएंगे। आर्थिक समस्यांमधून जात असाल तर कसा परमेश्वर त्याच्यामध्ये तुम्हाला सहाय्य करतो हे तुम्ही स्वतः पाहणार आहात। मेरा यीशु सुनसान जगह में खाना खिलाने का सामर्थ्य रखता है। माझ्या येशूमध्ये सुनसान जागांवरती देखील खाऊ घालण्याचं सामर्थ्य आहे। वो उसकी ताकत है। ती त्याची ताकद आहे। अब चेले कह रहे हैं कि इनको गांव और बस्तियों में भेज दो। आणि शिष्य त्याला म्हणत की या लोकांना तुम्ही अन्न विकत घेण्यासाठी गावांमध्ये वस्त्यांमध्ये पाठवा। आज हम भी पैसा कमाने के लिए गांव और बस्ती और शहरों में भाग रहे हैं। आज आम्ही देखील भाकर कमवण्यासाठी गावांमध्ये गाव सोडून आम्ही शहरांकडे आणि इतर ठिकाणी धावत आहोत और अलग अलग कामों में बिजी हो गए आणि हैं। वेगवेगळ्या कामांमध्ये आम्ही व्यस्त आहोत। मनुष्य प्राणी जो है रात और दिन काम कर करके उसके पास में इतना वो व्यस्त हो चुका है कि परमेश्वर के लोग के पास समय नहीं है। रात्रंदिवस काम करून हा मनुष्य प्राणी इतका व्यस्त झाला की देवाला द्यायला त्याच्याकडे वेळच उरला नाही। लेकिन आप अगर हम पीछे मुड़ के देखेंगे, हम रात दिन काम करने के बाद भी ऐसा कमाई करते कि पीछे कुछ बचता नहीं है। आणि एवढं रात्रंदिवस कमाई करून देखील ज्यावेळेस आम्ही मागे वळून बघतो आम्ही पाहतो की आमच्याकडे काहीच उरलेलं नाही। हमारा बैंक बैलेंस नहीं है। आमचा बँक बॅलन्स नाही आहे। हमें महीना शुरुआत हुआ नहीं कि हमारा उधार मांगना शुरू हो जाता आणि है। महिन्याच्या सुरुवातीलाच आमचे उधार मागणं सुरू होऊन जातं। लेकिन मेरा यीशु पण माझा येशू आपको और मुझे आशीष देना चाहता है। तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू इच्छितो। हम इतने भी व्यस्त ना हो जाएं कामों में कि यीशु मसीह पीछे छूट जाए। आणि म्हणून आम्ही आमच्या कामांमध्ये एवढंही व्यस्त होऊ नये की येशू ख्रिस्त मागे सुटून मैं जाईल। आपको बताना चाहता मी हूं, तुम्हाला सांगू इच्छितो आशीष हमारी ताकत पर नहीं है, आशीर्वाद आमच्या ताकदीवर नाही हमारी आहे, मेहनत पर नहीं है, आमच्या मेहनतीवर नाही, हमारे टैलेंट पर नहीं है। आमच्या बुद्धिमत्तेवर नाहीये। आशीष परमेश्वर के हाथों में है। आशीर्वाद हा देवाच्या हातात, खुदा के हाथों में आशीष है। परमेश्वराच्या
माझ्या हातामध्ये आशीर्वाद बढ़ाने का सामर्थ मेरा यीशु रखता है। वाढवण्याचं सामर्थ्य माझं येशू ठेवतो. इसलिए अपने जीवन में इतने व्यस्त ना हो जाएं कि परमेश्वर के वचनों से दूर चले जाएं और परमेश्वर के सहभागिता से दूर चले जाएं, परमेश्वर की कलीसिया से दूर चले जाएं। आणि म्हणून आपल्या कामामध्ये एवढं व्यस्त होऊ नका की देवाच्या सहभागितेपासून, त्याच्या लोकांपासून, त्याच्या वचनापासून आम्ही दूर होऊन जाऊ. तीसरी बात हमने देखा, तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, ये हिसाब करने लगे, हे हिशोब करू लागले कि खाने के लिए पैसा कम पड़ रहे हैं। की जेवणासाठी पैसे कमी पडत आहेत. हमारे जीवन में भी आपको और मुझे नियोजनबद्ध अपने जीवन को जीना है। तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये नियोजनबद्धता ठेवायला पाहिजे. चौथी बात हमने देखा कि वहां पर एक योगदान दिया गया, आणि चौथी गोष्ट आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी एक योगदान दिलं गेलं. 5000 लोगों में से कोई आगे नहीं आया रोटी देने के लिए। आणि 5000 लोकांपैकी कुणीही पुढे आलं नाही त्यांच्याकडची भाकर वहां पे देण्यासाठी. स्त्रियां हैं, त्या ठिकाणी स्त्रिया वहां आहेत, बच्चे हैं, मुलं आहेत, वहां 5000 पुरुष हैं, 5000 पुरुष लेकिन आहेत. कोई आगे नहीं आया अपने योगदान को देने के पण लिए। आपलं योगदान देण्यासाठी त्यातून कुणीच पुढे आलं नाही. एक लड़का है बाइबल कहते एक लड़का है जिसके पास में 5 रोटी और 2 मछलियां थी, वो परमेश्वर यीशु मसीह को योगदान करने के लिए आगे आया। पण एक बायबल मध्ये सांगितलं की त्या ठिकाणी एक मुलगा होता, त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे होते, तो आपलं योगदान देण्यासाठी पुढे और येशूकडे हम आला. जानते आणि हैं आम्हाला माहित आहे उस 5000 लोगों को 5 रोटी और 2 मछली से परमेश्वर ने खिलाया। की 5000 पेक्षा अधिक लोकांना त्या 5 भाकरी 2 माशांमधून परमेश्वराने जेवू घातलं. क्यों खिलाया? का खाऊ क्योंकि इस घातलं? लड़के ने योगदान दिया कारण था। की या मुलांनी योगदान दिलं. अगर इसका योगदान नहीं होता आणि जर हे योगदान नसतं तो मुझे नहीं मालूम वहां क्या होता। तर मला नाही माहिती काय झालं एक असतं. लड़के के योगदान से एका मुलाच्या योगदानामुळे 5000 से अधिक लोगों को आशीष मिला है। 5000 पेक्षा अधिक लोकांना आशीर्वाद मिळाला. इसलिए अपने जीवन के अंदर हम परमेश्वर के लिए योगदान करें। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील परमेश्वरासाठी योगदान देणार असावं. अपने समय का योगदान दे, अपने वस्तु का योगदान आपल्या दे। वेळेचं योगदान द्या, आपल्या वस्तूचं योगदान द्या. आपके योगदान से तुमच्या योगदानामुळे बहुत सारे लोग हैं जो आशीषित होंगे। बरेचसे लोक आहेत जे आशीर्वादित होणार आहेत. अभी भी वंचित है वो आशीष से, अजूनही ते आशीर्वादापासून वंचित अभी भी आहेत. जीवन से वंचित है, अजूनही जीवनापासून वंचित अभी भी आहेत. यीशु मसीह से दूर है, अजूनही येशूपासून दूर अभी आहेत. आनंद और खुशियों से दूर है। अजूनही आनंद आणि खुशीपासून दूर आहेत. आपके एक योगदान से पण तुमच्या एका योगदानामुळे उनके जीवन के अंदर खुशियां आ त्यांच्या जाएगी, जीवनामध्ये आनंद येऊ शकतो. उनके जीवन के अंदर वो जीवन आ जाएगा। त्यांच्या जीवनामध्ये विपुल जीवन येईल. आपका एक योगदान से तुमच्या एका योगदानामुळे लोग खड़े हो सकेंगे, लोक उभे राहू परिवार शकतील, खड़े हो सकेंगे, कुटुंब उभे राहू जो शकतील, गिरे हुए हैं जे पडलेले आहेत वो खड़े हो ते सकेंगे उभे राहू सिर्फ आपके एक शकतील योगदान की वजह से। फक्त तुमच्या योगदानामुळे. इसलिए परमेश्वर को योगदान देने से पीछे कभी मत आणि हटना। म्हणून परमेश्वराला योगदान देण्यापासून कधी मागे हटू नका. परमेश्वर के राज्य के लिए हमेशा योगदान देते रहना। परमेश्वराच्या राज्यासाठी सदैव योगदान देत राहा. आपके योगदान से तुमच्या एका योगदानामुळे मालूम नहीं कितने लोगों की जान बच जाए, माहित नाही किती लोकांचा जीव वाचेल, कितने लोग अनंतकालिक जीवन की ओर दौड़ेंगे। किती लोक सार्वकालिक जीवनाकडे जातील. एक निर्जीव वस्तुओं ने परमेश्वर के राज्य के लिए योगदान दिया, आणि निर्जीव वस्तू देखील परमेश्वराच्या राज्यासाठी योगदान तो हम देतात. तो सजीव हैं। मग आम्ही तर सजीव आहेत. हम कितना योगदान देना है, आम्ही किती अधिक योगदान मैं द्यायला आपसे हवं. कहना चाहता मी हूँ तुम्हाला सांगू आपके इच्छितो एक योगदान तुमच्या से एका योगदानामुळे परमेश्वर बहुत सारे लोगों को आशीषित करने जा परमेश्वर रहा है। खूप लोकांना आशीर्वादित करणार आहे. पीछे मत हटना, मागे हटू नका. पड़ोसी को बोलना योगदान आपका चाहिए, परमेश्वर के राज्य के लिए योगदान चाहिए। परमेश्वराच्या राज्यासाठी योगदान हवंय. छठी बात हम देखेंगे, आणि आज 6वी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. तैयार है सुनने के लिए? ऐकण्यासाठी तयार आहात का? पड़ोसी को बोलना मैं सुनने के लिए तैयार हूं। अब यूहन्ना 6 अध्याय 6 चैप्टर 8 to 9, आणि योहान याचा 6वा अध्याय, जॉन चैप्टर 6 यूहन्ना इसका 6 अध्याय 8 से 9 वचन। योहान याचा 6वा अध्याय 8 आणि 9 अब वचन. यीशु मसीह ने कहा आता येशू म्हटलं मालूम करो माहिती करून घ्या लोगों के पास में क्या है, लोकांकडे काय आहे. मालूम करो माहिती करून लोगों घ्या के पास में क्या है। की लोकांकडे काय आहे. चेले दौड़ पड़े, आणि शिष्य धावले 5000 लोगों की अधिक भीड़ में आणि चेले दौड़ पड़े। 5000 पेक्षा अधिक लोकांच्या गर्दीमध्ये हे शिष्य गेले वो ढूंढ रहे हैं आणि ते शोधत आहे किसके पास में क्या है, कुणाकडे काय आहे, किसके पास में क्या है। कुणाकडे काय आहे. 5000 लोगों में किसी के पास में खाना नहीं मिला। 5000 लोकांपैकी कुणाकडेच जेवण मिळालं नाही. मैंने पिछली बार बताया था मी मागच्या वेळेस सांगितलं कि जब चेले गए होंगे जेव्हा शिष्य गेले असतील वहां पे चर्चा हुई होगी, तिथे चर्चा झाली असेल. आला आला आया पंडित दादा आए, छुपा जल्दी कपड़े डाल दो उसके ऊपर, जल्दी भाकरी पे कपड़े, नहीं तो पंडित दादा सब निकाल कर लोगों को बांट देंगे। आणि लवकर लवकर भाकरी असतील ते लपवा, नाही तर हे येऊन सगळं वाटून टाकतील, आपल्याकडचे संपेल. छुपा दे। लपून ठेवा. अंद्रियास घूम रहा है, आंद्रिया शोधतोय, उसको एक लड़का मिला, त्याला एक मुलगा मिळाला. लड़का कह रहा है मुलगा म्हणतोय मेरे स्वामी मेरे पास ना 5 रोटी और 2 मछली हैं,
आप काम चला लेंगे क्या इससे? माझ्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, याच्याने तुमचं काम चालेल का? लड़का है, एक छोटा मुलगा आहे जो भी उसके पास में था उसने खुले दिल से सब कुछ उसने आणि जे देने को काही तैयार। त्याच्याकडे होते त्याने मोकळ्या मनानं त्यांनी त्या शिष्याकडे दिलं. मैं एक जगह पे आपको लेके जाना चाहता हूँ। मी एका जागी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. 9वें वचन में लिखा है, 9व्या वचनामध्ये असं लिहिलंय, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांना बसवा. यहाँ बस फिर से एक बार पढ़ना 9 वचन। येथे एक मुलगा आहे, बस यहाँ पर एक लड़का है। एक ही लड़का था क्या वहां पर? बाइबल कहती है और भी लड़के थे वहां पर। बायबल नुसार त्या ठिकाणी बरेचसे मुलं होते. यहाँ एक लड़का है इथे एक लहान मुलगा आहे, जिसके पास ज्याच्याजवळ 5 रोटी और 2 मछलियां हैं। 5 भाकरी व 2 मासे अब आहेत. मेरा सवाल है, आता माझा प्रश्न हा आहे, ये लड़का यहाँ पे क्या कर रहा है? हा मुलगा इथं काय करतोय? ये लड़का तो टीनेज का लड़का है, आणि टीनेज हा का। साधारण टीनेजर असेल, ये यहाँ पे क्या कर रहा है? आणि हा या ठिकाणी काय करत आहे? इसका क्या काम है यहाँ पर? याचं काय काम आहे इथं? इस लड़के को अपने दोस्तों के साथ होना चाहिए था, ह्या मुलाला तर आपल्या मित्रमंडळींसोबत असायला हवं होतं खेल कूद करना चाहिए था, आणि खेळ त्याला खेळायला पाहिजे होते, इसे तो कॉलेज में होना चाहिए था, त्याला कॉलेजमध्ये असायला हवं इसे होतं, स्कूल में होना चाहिए था, शाळेत असायला हवं होतं, कहीं और भी होना चाहिए था। आणि बऱ्याचशा ठिकाणी तो असू शकतो. लेकिन ये लड़का परंतु हा मुलगा यीशु की सभा में उपस्थित है। येशूच्या सभेमध्ये उपस्थित आहे. ये लड़का हा मुलगा यीशु की जो मीटिंग है ना उसमें उपस्थित है। येशूच्या सभेमध्ये उपस्थित आहे. और ये क्या कर रहा है? आणि हा काय करतोय? प्रभु के वचन को सीख रहा है। परमेश्वराचं वचन शिकतोय. और ये वचन को सीख नहीं रहा है, आणि हा वचन फक्त शिकतोय असं नाही, उस वचन को अपने जीवन में कार्य करने होने दे तर रहा है। तो आपल्या ते वचन आपल्या जीवनाद्वारे लागूकरण करत आहे. और भी लड़के होंगे आणखी असतील जो जबरदस्ती से लाए होंगे। ज्यांना जबरदस्ती आपल्या आई वडिलांनी घेऊन आले असतील. काय माझी आई नुसता चर्च वडील नुसता चर्च करतात, आणून बसवलं आणि कंपाउंड के चर्च में बैठेंगे नहीं, संडे स्कूल में बैठेंगे नहीं, टीनेज मीटिंग में बैठेंगे नहीं, घूमते हुए नजर आएंगे। आणि तिथं संडे स्कूलला नाही आणि टीनेजर मध्ये बसणार नाही, बाहेर फिरत राहतील. आई आणि बाबांनी आणला पकडून, आई वडिलांनी आणलंय ना धरून. मुझे वहां जाना था, दोस्तों के साथ में वहां जाना था, लेकिन यहाँ पकड़ के लेकर आ गए। मला तिकडे जायचं होतं मित्र बरोबर, पण मला इथं धरून आणलंय. कुड़ 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 करता वो आणि यहाँ पर आया। कदाचित कुरकुर कुरकुर करत तो या ठिकाणी आला असेल. लेकिन ये लड़का इस लड़के के माता पिता का उल्लेख नहीं है यहाँ पर, या ठिकाणी या मुलाच्या आई वडिलांचा काही उल्लेख इस नाही, लड़के का नाम भी नहीं है या यहाँ पर। मुलाचं नाव देखील नाही. लेकिन मैं किसने सिखाया मुझे मालूम नहीं इसको, ह्याला कुणी शिकवलं हे मला माहित नाही. लेकिन आनंद के साथ में यीशु की सभा में बैठकर जो बड़े लोग सीख रहे हैं ये भी प्रभु से सीख रहा है। आणि आनंदाने जे मोठे लोक शिकत आहे तेच हा मुलगा त्या येशूच्या सभेमध्ये बसून जो शिकत. बड़े लोग नहीं सीख पाए जे मोठे लोक शिकू नाही इस लड़के शकले, ने सीखा। हा मुलगा शिकला. क्या सीखा? काय शिकला? देने के लिए सीखा। द्यायला शिकला. देने के लिए सीखा, देण्यासाठी शिकला. यीशु के साथ रहकर यीशु के वचन सीख रहा है। येशू सोबत राहून त्याची वचनं शिकत आहे. कौन सिखाया मुझे मालूम नहीं, कुणी शिकवलं मला माहित नाही, लेकिन यीशु के साथ चलने की मिठास इस लड़के को लग गई है। पण येशू सोबत चालण्याची गोडी याला लागली. आज हमारे बच्चे कहाँ हैं? आज आमचे लेकरं कुठे आहेत? हमारे बच्चे कहाँ हैं? आमची लेकरं कुठं आहेत? यीशु की सभा में है येशूच्या सभेमध्ये आहेत या अपने घर में बैठकर मोबाइल या टीवी देख रहे हैं, का आपल्या घरामध्ये बसून मोबाईल का टीव्ही बघत आहेत, गेम्स खेल रहे हैं? गेम्स खेळत आहेत? हमारे बच्चे कहाँ हैं? आमचे लेकरं कुठे आहेत? ये लड़का यीशु की सभा में है। हा मुलगा येशूच्या सभेमध्ये आहे. धन्यवाद इन बच्चों लोगों का। आणि या लेकरांसाठी देखील धन्यवाद. आज बच्चों के आज परमेश्वर के राज्य में कीबोर्ड बजा रहे हैं, गिटार बजा रहे हैं, ढोलकी बजा रहे हैं, यहाँ पे बैठे हुए हैं, वचन पाठ कर रहे हैं। ये सबसे बड़ी आशीर्वाद का कारण हमारे बच्चों का है। आणि ते देवाच्या राज्यामध्ये वाद्य वाजवत आहेत, त्याची वचनं ऐकत आहेत, हे सगळ्यात मोठा आशीर्वाद. मैं देखता हूँ ये बच्चे 7-7:30 बजे भागकर आ जाते हैं सुबह। आणि मी पाहतो की सकाळी 7-7:30ला हे मुलं आपल्या घरून येतात. त्यांना गोडी लागली आहे. अच्छा वो संसार की गोडी नहीं लागली, बरं आहे, जगाची गोडी नाही लागली. अच्छा वो पबजी की गोडी नहीं आणि लागली, पबजीची गोडी नाही लागली. अच्छा वो
वो पागलपन की गोडी नहीं लागली, आणि वेडेपणाची कुठली गोडी नाही लागली, हमारे बच्चों को परमेश्वराची गोडी लागली. तर आमच्या परमेश्वराला, आमच्या लेकरांना परमेश्वराची गोडी लागली. इनके बजाने के द्वारा क्या हो रहा है? त्यांच्या वाजवण्याच्या द्वारे काय होतंय? हम आशीषित हो रहे हैं. आम्ही आशीर्वादित होतो. इनके बजाने के द्वारा क्या हो रहा त्यांच्या है? वाजवण्यामुळे काय होतंय? परमेश्वर की उपस्थिति यहाँ पर आ रही है. देवाची उपस्थिती या ठिकाणी येते. इनके बजाने गाने के द्वारा क्या हो रहा है? त्यांच्या वाजवण्या गाण्याच्या द्वारे काय होतं? हमने देखा लोगों के बंधन टूट रहे हैं. आम्ही पाहिलं लोकांची बंधनं तुटत आहेत. इनके बजाने के द्वारा क्या हो रहा है? त्यांच्या वाजवण्याच्या द्वारे काय होतं? परमेश्वर चंगाई देने का काम कर रहा है. परमेश्वर आरोग्य देण्याचं काम करत आहे. इनके योगदान के द्वारा त्यांच्या योगदानामुळे शैतान भाग रहे हैं. सैतान पळून जात आहे. अब शनिवार को आइए, देखिए शैतान कैसा भाग रहा है. आणि शनिवारी तुम्ही या आणि पहा कसा सैतान पळत आहे. किनके द्वारा? कुणाच्या द्वारे? हमारे बच्चों के द्वारा, यांच्या लेकरांच्या द्वारे, जो योगदान दे रहे हैं. जे योगदान देत आहेत. आज हमारे बच्चे कहाँ हैं? आज आमचे लेकर कुठे आहेत? ये लड़का, अंद्रेस ने कहा यहाँ एक लड़का है. आंद्रिया म्हटला की इथे एक मुलगा आहे. यहाँ एक लड़का है. इथे एक मुलगा आहे. टीनेज मीटिंग में जो हमारा भाई अंकित कर रहा है, आणि टीनेज मीटिंग मध्ये आमचा भाऊ अंकित योगदान देत आहे. एक एक बच्चे 180 वचन, एक एक बच्चा 190 वचन, 200 वचन पाठ करके आ रहा है. एक एक लेकरू जे आहे 180, 190, 200 वचन पाठ करून येत आहे. जब मैं वहां बैठा था पिछली बार, आणि मागच्या आठवड्यात जेव्हा मी तिथे बसलो, तो बच्चे, मैं सुन रहा था, इन्होंने 200 वचन बोल के बताया. आणि मी ऐकलं की ते 200 वचन ते पाठ करून आलेत. 225 वचन इसने पाठ किया. 225 वचन पाठ करून आले. इसने 250 वचन पाठ कोणी किया. 250 वचन पाठ करून आले. बिगैर बाइबल को खोले वो वचन पढ़ते हैं. आणि बायबल न उघडता ते वचन बोलत आहेत. शनिवार को 3:30 बजे हमारे लड़के कहाँ हैं? आणि शनिवारी दुपारी 3:30 वाजता आमची लेकरं कुठे आहेत? कहाँ हैं हमारे बच्चे? कुठे आहेत आमची मुलं? हमारे बच्चों का कितनी प्रगति है आत्मिक जीवन में? आत्मिक जीवनामध्ये आमच्या लेकरांची प्रगती कुठपर्यंत आहे? क्या हमारे लड़के, हमारे बच्चे यीशु के साथ चल रहे हैं? आमचे लेकर प्रभु सोबत चालत आहेत का? हमारे बच्चे यीशु की उपस्थिति में बने हुए हैं? आमचे लेकर प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहेत का? यीशु के वचन हमारे लड़कों में कार्यरत हुए हैं क्या? येशूची वचनं आमच्या लेकरांमध्ये कार्यरत होत आहेत. यीशु के साथ चलना महत्वपूर्ण है. येशूच्या सोबत चालणं महत्वपूर्ण आहे. हम अपने बच्चों को यीशु में बढ़ाएं. आम्ही आपल्या लेकरांना प्रभूमध्ये वाढवा. यीशु, अपने बच्चों को यीशु की उपस्थिति में बने रहने दें. आणि आपल्या लेकरांना देवाच्या उपस्थितीमध्ये ठेवा. यीशु की उपस्थिति में लेकर आए. येशूच्या उपस्थितीमध्ये घेऊन या. उन्हें बिठाएं, त्यांना बसवा, उन्हें सिखाएं. त्यांना शिकवा. मैं आपसे कहना चाहता मी हूं, तुम्हाला सांगू इच्छितो, ये एक ही चीज है. ही एकच गोष्ट आहे. परमेश्वर की उपस्थिति, परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वर के वचन, परमेश्वराची वचन, जो इस दुनिया के पापों से उनको बचाए जे रखेगा. या जगाच्या पापांपासून त्यांना वाचवून ठेवेल. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, व्यवस्था वितरण अनुवाद अनुवाद मध्ये 6 अध्याय 4 से लेकर 9 वचन में 4 ते 9 मध्ये यहाँ पे परमेश्वर कह रहे हैं, या ठिकाणी परमेश्वर म्हणत खुद आहे, ये आज्ञा मम्मी पापा को दिया है. आणि आई वडिलांसाठी ही आज्ञा दिलेली आहे. बहुत महत्वपूर्ण परमेश्वर ने यहाँ बात किया. आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी परमेश्वर बोललेला आहे. आज हमारे बच्चे कहाँ हैं? आज आमचे लेकरं कुठे आहेत? ये मैं आपको बताना चाहता हे हूँ. मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक लड़का एक मुलगा जो यीशु की मीटिंग में था, ज्या येशूच्या सभेमध्ये होता, वो 5000 लोगों से अधिक लोगों के लिए आशीर्वाद का कारण तो बना. 5000 पेक्षा अधिक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरला. मेरे बच्चे माझे लेकरं इस समाज के लिए, या समाजासाठी, इस दुनिया के लिए या जगासाठी कितने आशीष का कारण बनने जा किती रहे हैं, आशीर्वादाचं कारण बनू ये शकतात, आज हमें सोचें. हे आज आम्ही विचार करूया. मैं ये नहीं, आज बहुत सारे माँ बाप चाहते हैं कि उनके बच्चे टॉप पर जाएं. आज बरेच आई वडील त्यांची अपेक्षा की आमची मुलं टॉपवर असावीत, उच्चस्थळी असावीत. हमारे भी स्वप्न है हमारे बच्चे टॉप पर जाएं. आमचं देखील हे असं स्वप्न आहे. लेकिन हमारे बच्चे आत्मिक जीवन, बाकी के जीवन में टॉप पे नहीं रहे चलेगा, आत्मिक जीवन में टॉप पर रहना. पण आमचे लेकरं इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक आत्मिक गोष्टींमध्ये टॉपवर असायला हवीत. क्योंकि ये इस दुनिया की सब टॉप पना खत्म हो जाएगा. पण या जगाचं सगळं जे उच्च स्थान आहे ती संपणार आहेत. लेकिन यीशु में अगर टॉप रहेंगे, पण जेव्हा आम्ही येशू मध्ये उंच स्थळी राहू, ये हमेशा सार्वकालिक जीवन तक, तर ते अनंतकालिक जीवन तक चलने वाला है. सार्वकालिक जीवनापर्यंत चालणार आहे. यीशु मसीह ने कहा है, येशू म्हटला, बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, अनुवादाचा 6वा अध्याय 4 ते 9 वचनामध्ये, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. सुनिए, पहले हमारे बारे में बात किया. पहिला आमच्या विषयी बोललेला आहे. प्रभु ने कहा,
प्रभू म्हटलं पूरी शक्ति पूरे सामर्थ के साथ तू प्यार कर। पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने तू प्रीती कर। क्यों ऐसा कहा? असं का क्योंकि म्हटलं? ये करने से कारण हे केल्यानं बच्चे हमें देखेंगे मुलं आम्हाला कि पाहतील हमारा डैडी हमारा मम्मी प्रभु से प्यार करने की वाला है। आमची आई आमचे वडील हे देवावर प्रेम ये करणार आहे. कभी तड़जोड़ नहीं आणि करते, हे कधीही तडजोड करत नाही हमेशा हमेशा प्रभु में बने रहते आणि हैं, नेहमी प्रभूमध्ये बनून राहतात हमेशा प्रभु के अंदर प्रभु के चीजों में अपडेट रहते हैं। आणि म्हणून परमेश्वराच्या गोष्टींमध्ये ते अपडेटेड राहतात. इसलिए प्रभु ने हमसे कहा है, आणि म्हणून प्रभू आम्हाला म्हणतो इसलिए सबसे पहले अब हमारा जीवन एक मॉडल होना है, आदर्श होना है बच्चों के सामने। आणि म्हणून आमचं जीवन लेकरांच्या समोर एक आदर्श एक कित्ता असायला हवं. हम अपने जीवन में परमेश्वर के लिए गंभीरता से बने रहें। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराच्या गोष्टींमध्ये गांभीर्य अगर ठेवू. हमारे पास में गंभीरता नहीं है, जर आमच्याकडेच ते गांभीर्य नाहीये हमारे बच्चों में गंभीरता नहीं तर होगी। मग लेकरांमध्ये ते येणार नाही. अगर बच्चों में गंभीरता नहीं है, आणि जर लेकरांमध्ये नाहीये वो दूसरी और जगह पर वो गंभीर होंगे। तर दुसऱ्या गोष्टींमध्ये ते गांभीर्य होतील, सुनिए ध्यान से। गंभीर होतील. आज टीनेज के बच्चे, आज हे टीनेजर्स जे आहेत आप देखिए क्या कर रहे हैं। पहा ते काय करत आहेत. मैंने बहुत नजदीक से देखा है इन बच्चों मी फार जवळून या मुलांना पाहिलेलं आहे. को। मैंने देखा है कि हालत खराब है इनकी, मी पाहिलं की यांची अवस्था फार खराब होती, बहुत खराब है इनकी हालत खूप खराब होती. आज की तारीख में। आजच्या तारखेला जब मैंने इनको देखा, जेव्हा मी त्यांना पाहिलं मेरा हृदय फट गया। माझं हृदय फाटलं. मैं बोला प्रभु इनके लिए मैं क्या करूं? मी म्हटलं प्रभू यांच्यासाठी मी काय करू. मैं इनका आत्मिक पिता हूं, मी यांचा आत्मिक पिता आहे. मुझे इन्हें प्रभु में बढ़ाना है प्रभु। मला यांना प्रभूमध्ये वाढवायचं मेरा हृदय टूट गया है इनको देखकर, आणि यांना बघून माझं हृदय तुटून गेलं. इसलिए मैं इनके बारे में योजना बना रहे आणि हैं। म्हणून आम्ही योजना आखली. हमारी टीम इनके बारे में योजना बना रही है आमच्या टीम यांच्याविषयी योजना कि आखत. हमारे जो बच्चे हैं, टीनेज वाले जो बच्चे हैं, वो कहीं दूसरी जगह पर ना बैठे, वो परमेश्वर की उपस्थिति में आकर बैठे। आणि आमचे जे टीनेजर मुलं इतर ठिकाणी न बसता ते देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन बसावेत. और यहाँ हमारे बारे में लिखा है, आणि या ठिकाणी आमच्या विषयी असं लिहिलंय हम प्रभु से प्यार करने की वाले आम्ही प्रभूवर प्रीती करणारा असावं. 6 वचन में लिखा है। 6व्या वचनामध्ये असं लिहिलंय, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव हाँ, आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. अब यहाँ परमेश्वर बोल रहे हैं, अब आपका और मेरा काम है आता हे तुमचं आणि माझं काम आहे कि हम बच्चों को बिठा कर सिखाएं। की आम्ही मुलांना बसवून शिकवावं. क्या सिखाएं? काय शिकवायचं? जो टिकने वाली चीज है। ज्या टिकणाऱ्या गोष्टी और आहेत. टिकने वाला चीज क्या आणि है? टिकणाऱ्या गोष्टी काय आहेत? परमेश्वर का वचन। देवाचं वचन. आज मेरे घर के अंदर मेरे बच्चे को बिठाकर मैं सिखाता हूँ। आज माझ्या घरामध्ये माझ्या लेकरांना बसवून मी शिकवत आहे का? ये बहुत मायने रखता है ये बात। आणि ह्या गोष्टीला अतिशय महत्व आहे. हम जैसे स्कूल के लिए हम बिठाकर सिखाते हैं अपने बच्चों को। जसं शाळेसाठी आम्ही बसवून त्यांचा घरचा अभ्यास घेतो. आज काय होमवर्क दिला बरं? आज क्या पाठ दिया है, क्या टीचर ने दिया है? आज हम उसको बिठाकर पूरी तरह से 2 घंटा 3 घंटा 4 घंटा लग जाता है, लेकिन हम उसको सिखाते हैं। आम्ही त्यांना बसवून सगळं विचार त्यांची पूस करून आम्ही 3-4 तास त्यांना बसवतो. रोज का रोज अपडेट हम करते हैं अपने आणि बच्चों का। रोजच्या रोज आम्ही त्यांना अपडेटेड करतो. क्या आत्मिक जीवन में भी हम अपडेट बने हुए हैं हमारे बच्चों के लिए? आमच्या त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये देखील ते अपडेटेड आहेत का? आत्मिक जीवन के अंदर, आत्मिक जीवनामध्ये, आत्मिक क्षेत्र के अंदर आत्मिक क्षेत्रामध्ये मैं 1 घंटा मेरे बच्चों को लेकर, मेरे परिवार को लेकर बैठता हूँ। 1 तास माझ्या लेकरांना घेऊन मी प्रभूच्या सानिध्यामध्ये बसतो. अंद्रियास ने कहा, आंद्रिया म्हणाला, यहाँ एक लड़का है, इथे एक मुलगा आहे, यहाँ एक लड़का है। इथे एक मुलगा आहे. कहाँ है लड़का? कुठे आहे मुलगा? परमेश्वर की सभा में है। परमेश्वराच्या सभेमध्ये. खुदा की सभा में है, परमेश्वराच्या सभेमध्ये, मीटिंग में है, खुदा की मीटिंग में देवाच्या सभेमध्ये आहे. प्रभु के वचन को सुन रहा है। देवाची वचनं ऐकत आहे. क्या हमारे बच्चे जब चर्च आते हैं तो क्या आनंद से आते हैं, या उनको उठाकर जबरदस्ती मारकर लेकर आते हैं? आमच्या लेकरं जेव्हा चर्चमध्ये येतात ते स्वतःहून आनंदाने येतात का त्यांना मारून आम्हाला घेऊन यावं लागतं? अगर मार के लेकर आ रहे हैं, आणि जर मारून घेऊन येतात बड़ी गंभीरता है। तर फार गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. पुढं देवाचं वचन सांगते आणि तू आप पढ़ लेना घर पे जाके, मैं आपको यीशु मसीह के बारे में बताना चाहता हूँ। आणि पुढं तुम्ही घरी वाचा, पण पुढं येशू विषयी ते सांगू इच्छितात. मैं थोड़ा सा आपके सामने रखना चाहता हूँ, थोड़ी चीजें मैं आपके सामने रखना चाहता हूँ। आणि काही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. मेरा यीशु माझा येशू नासरत शहर में बड़ा हुआ है। नासरेत शहरामध्ये वाढला. लूक इसका दूसरा अध्याय, लूक याचा दुसरा अध्याय 39 to 40। 39 आणि 40. लूक चैप्टर 2, लूक याचा दुसरा अध्याय 39 से लेकर 40 वचन। 39 आणि 40 वचन. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. सुनिए।
नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर ते गालिलात आपले गाव नासरेत येथे परत गेले. सुनिए, नासरत में उसके मम्मी डैडी उसको लेकर आए, यीशु मसीह को लेकर आए. येशू ख्रिस्ताला नासरेत या ठिकाणी त्याचे आई वडील घेऊन आले. नासरत शहर में यीशु मसीह बड़ा हो रहा है. आणि या नासरेत शहरामध्ये येशू ख्रिस्त वाढत आहे. 40 वचन कहता है, 40 वचन असं सांगतो. नासरत शहर में आ गए. नासरेत शहरामध्ये आल्यानंतर तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. सुनिए, ऐका, यीशु मसीह नासरत शहर में बड़ा हुआ. येशू ख्रिस्त नासरत शहरामध्ये वाढतोय. अपने पुत्र के अपने बचपन में यीशु मसीह बड़ा होने के लिए खुदा बाप ने नासरत शहर को चुना. आणि त्या स्वतःच्या लेकराला वाढवण्यासाठी परमेश्वराने नासरत शहराची निवड केली. हमारे बच्चों को बढ़ाने के लिए भी शायद मुंबई से आप पुणे आ गए. आणि आपल्या लेकरांना चांगलं वाढवण्यासाठी तुम्ही कदाचित मुंबईमधून पुण्यामध्ये आला, आप बेंगलोर से पुणे आ गए, किंवा बँगलोर मधून पुण्याला आलात, आप हैदराबाद से पुणे आ गए, हैदराबाद मधून पुण्याला आलात, आप नगर से पुणे आ गए, नगर मधून पुण्याला आलात, आप औरंगाबाद से पुणे आ गए, औरंगाबाद मधून आलात या पुण्यात, पुणे से आप दिल्ली चले का गए पुण्यामधून दिल्लीला गेलात अपने बच्चों को पढ़ाने के लिए. आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी. आप ये मत समझे कि आप गए, असं नका समजू की तुम्ही गेलात. मेरे खुदा ने आपको वहां भेजा. माझ्या प्रभूने तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलंय. मेरे यीशु को बढ़ाने के लिए योसेफ और मरियम को नासरत शहर में भेजा. आणि माझ्या येशूला वाढवण्यासाठी योसेफ आणि मरियमला नासरत शहरामध्ये प्रभूने पाठवलं. नासरत शहर क्या है? नासरत शहर काय आहे? प्रभु का वचन कहता है देवाचं वचन असं सांगतं. यशाया 9:1 के अंदर, यशाया 9:1 मध्ये, मत्ती 4:15 के अंदर, मत्ती 4:15 मध्ये, ये अन्य जातियों का नगर है. हे अन्य जातीच्या लोकांचं गालिल ये विभिन्न प्रकार के लोगों की बस्ती है. गलील हे अन्य लोकांच्या त्या ठिकाणी वस्ती स्थान आहे. और नासरत के बारे में लिखा है, नासरत विषय असं लिहिलंय, वहां पे कुछ भी अच्छा नहीं त्या निकलेगा. ठिकाणी काहीही तिथून चांगलं निघू एक शकत बार नाही. एक नतनेल नाम का एक बड़ा पंडित यीशु से मिलने आया. आणि नतनेल नावाचा एक व्यक्ती परमेश्वराला येशूला भेटण्यासाठी वो आला फिलिप को मिलता है. आणि फिलिपाला भेटला. वो फिलिप उसको कहता है कि ये यीशु है, उद्धार करता है, ये नासरी यीशु है. आणि फिलिप त्याला म्हणतो की हा येशू आहे, तारण करता आहे, नासरतकर आहे. अब वो नतनल कहता है, नतनेल असं म्हणतो, कोई भी अच्छी वस्तु नासरत से निकल ही नहीं सकती. कुठलीही चांगली गोष्ट नासरत शहरातून निघूच शकत नाही. योहान इसका 1 अध्याय 45 से 46 वचन में पढ़ सकते हैं. योहान याचा पहिला अध्याय 45 आणि 46 वचनामध्ये वाचू शकतो. नतनल ने ये बड़े गंभीरता के साथ में कहा, आणि फार गांभीर्याने नतनेल हे वक्तव्य केलं, बड़े कॉन्फिडेंस के साथ में नतनल ने कहा, आणि फार आत्मविश्वासाने तो बोलला, नासरत शहर से कोई भी अच्छी वस्तु निकल ही नहीं सकती. नासरतातून कुठलीही चांगली गोष्ट निघूच शकत नाही, हो ही नहीं सकता. नाहीच होऊ शकत. मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू का, एक व्यक्ती निकला वहां से. एक व्यक्ती तिथून निघालाय. यीशु मसीह निकला. येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून निघालाय. यीशु मसीह निकला. येशू ख्रिस्त निघाला. यीशु मसीह निकाला है. येशू ख्रिस्त निघाला. नासरत का जो चरित्र है अत्यंत भयानक है. नासरताचं चरित्र फार भयंकर आहे. ये घृणित शहर है. घृणित असं ते शहर आहे. लेकिन पिता ने, परंतु पित्यानं यीशु मसीह को येशू ख्रिस्ताला बढ़ाने के लिए शिकवण्यासाठी नासरत शहर को चुना. नासरत शहर निवडलं. वहां का वातावरण कैसा है? ते त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे? भयानक है. भयानक आहे. यीशु मसीह उस वातावरण में बढ़ रहा है. आणि येशू ख्रिस्त त्या वातावरणामध्ये वाढत आहे. सुनिए, ऐका, आप कौन से भी नगर में चले जाएं, तुम्ही कुठल्याही नगरात जा, हमारे बच्चों को कोई सेफ नहीं रख पाएगा. आम्हाला ते नगर त्या आमच्या लेकरांना त्या ठिकाणी वाचवू शकणार कोई नाही. भी मेट्रो सिटी रहने दो, कुठलीही मेट्रो सिटी असू द्यात, कितना भी भयानक एजुकेशन हब होने दो, आणि किती चांगलं ते एज्युकेशन ते शैक्षणिक असं जागा असू दे, उन्हें पापों से कोई बचा नहीं सकता. त्यांना पापांपासून कुणीही वाचू शकणार नाही. एक व्यक्ति जो बचा सकता है, एकच व्यक्ती जो वाचू उसका शकतो, नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. मेरा यीशु नासरत शहर में बड़ा होता है, माझा येशू ख्रिस्त नासरत शहरामध्ये वाढत आहे. लेकिन नासरत का कोई प्रभाव मेरे यीशु में नहीं पण त्या है. नासरताचा कोणताही प्रभाव माझ्या येशू ख्रिस्तावरती नाहीये. कोई प्रभाव यीशु मसीह पर नहीं है. कोणताही प्रभाव त्या येशू ख्रिस्तावर नाहीये. पबजी का नहीं है, पबजीचा नाहीये, बाकी गेम्स का नहीं है, इतर गेम्सचा नाहीये, मोबाइल का नहीं है, मोबाईलचा नाहीये, 3G 4G अभी 5G आ रहे हैं. आणि कुठलाही 3G 4G 5Gचा त्याच्यावर प्रभाव नाहीये. पार्ले जी तो है ही,
पता नहीं कौन कौन से जी आ रहे हैं। आणि माहित नाही अजून कोणते किती जी येतील। आज लोग अपडेट रहते हैं, आज लोक अपडेटेड राहतात। ये जी वो जी, ए जी ओ जी 5G 6G, सिर्फ मेरा यीशु जी होने दो साथ में, फक्त माझा येशूजी सोबत असायला हवा, बाकी कोई भी जी आने दो। बाकी कुठलेही जी येऊ द्यात। आपके बच्चों को यीशु जी में रखेंगे, आम्ही जर आपल्या लेकरांना येशूजी मध्ये ठेवू, बाकी के कोई भी जी उनको स्पर्श नहीं कर पाएगा। कुठलेही जी त्यांना स्पर्श करू शकणार नाहीत। बजाओ ताली, जोर से बजाओ, नहीं तो मत बजाओ। इस विपरीत वातावरण का यीशु मसीह ने कैसा सामना किया, आणि या विपरीत वातावरणाचा येशू ख्रिस्ताने कसा सामना केला, वो मैं आपको बताना चाहता हूँ। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो। तैयार है सुनने के लिए? आहेत का ऐकण्यासाठी तयार? यीशु मसीह हमारे बच्चों जैसा ही बच्चा था, और उसी जैसे हमारे बच्चे बड़े होते हैं ना, वैसे वो बड़ा हो रहा है। येशू ख्रिस्त आमच्या लेकरांसारखाच लहान होता आणि जसे ते वाढतात तसेच येशू ख्रिस्त देखील वाढत गेला। वो भी गिरता था, तो पण पडत होता, उसको भी चोट लगती थी, त्यालाही वेदना व्हायची, दुःख व्हायचं, वो भी भागता था। तो पण धावायचा। जैसे हमारे बच्चे कर, उसको भी सर्दी होती थी, आणि आपल्या लेकरांना होती तसे त्यालाही सर्दी होत असेल। जैसे जैसे हमारे बच्चे हैं ना, वैसे वो बच्चा था, आणि आमचे जसे लेकरे तसे तो मुलगा होता, वैसे ही बढ़ रहा है वो। तसाच वाढत आहे। लेकिन उसके और भी उसके दोस्त होंगे, आणखी त्याचे मित्र असतील, जैसे हमारे बच्चों के दोस्त हैं। जसे आमच्या लेकरांचे मित्र नासरत आहेत। शहर में और भी उसके दोस्त होंगे, नासरत शहरामध्ये आणखी त्याचे मित्र होते, उसके दोस्त जो करते होंगे, त्याचे मित्र जे करत होते, लेकिन यीशु वो नहीं कर रहा है। पण येशू ते नाही करत आहे। क्या बात है, यीशु अलग अपने जीवन को रखा हुआ है। आणि येशूने अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्याद्वारे स्वतःला यांच्यापासून वेगळं केलंय, क्या चीज ने उसको इनमें चीजों में जाने नहीं दिया, आणि अशी कुठली गोष्ट आहे ज्यामुळे तो या लोकांच्या सोबत गेला नाही। कैसे यीशु ने अपने जीवन को अलग रखा हुआ कसं है, येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला वेगळं ठेवलंय, जैसे यीशु ने किया। जसं येशूने अगर केलं हमारे बच्चे वैसा करने असं लगे, आमच्या लेकरांनी देखील केलं, तो नासरत शहर में हमारे बच्चे बड़े होंगे, और नासरत शहर के लिए हमारे बच्चे आशीष का कारण तर बनेंगे। नासरत शहरातच आमचे लेकरं मोठे होतील आणि त्या शहरासाठी ते आशीर्वादाचं कारण ठरतील। आप कितने लोग अपने बच्चों के लिए जीते हैं? तुम्ही किती लोक आहेत जे आपल्या लेकरांसाठी जगता? कोई नहीं हाथ उठा रहा है। हम सब आने वाली पीढ़ी को आशीष करना चाहते हैं। आम्ही सर्वजण येणाऱ्या पिढीला आशीर्वादित करू इच्छितो। सपना नहीं आपके बच्चे बड़े टॉप लेवल पर जाएं? तुमचं नाही आहे का स्वप्न आमचे लेकर उच्च स्थळावरती असावेत? हाँ कि नहीं? अगर आप हाँ बोलते तो मैं आगे जाऊंगा। फिर हा जर म्हटले तर पण पुढे जातो। आप टॉप लेवल पे देखना चाहते हैं? उच्च स्थळावर पाहू इच्छिता का? तो कैसे बनेंगे टॉप पर? मग कसं जाणार आहेत ते उंच स्थळावर? पहली बात, पहिली गोष्ट, यशाया की किताब 7 अध्याय यशायाचा 7वां अध्याय 14 से लेकर 15 वचन 14 ते 15 वचन सुनिए। ऐका। इस विपरीत वातावरण में भी यीशु ने किस प्रकार पाप में जीवन को कैसे पीछे छोड़कर वो आगे बढ़ा। यशाया 7 अध्याय 14 से 15 वचन। विपरीत वातावरणामध्ये देखील येशू ख्रिस्ताने स्वतःला वेगळं करून कसं आपल्या जीवनामध्ये तो पुढे गेला। सुने, यशायाचा 14वां अध्याय 7 अध्याय 7वां अध्याय 14 से लेकर 15 वचन 14 ते 15 वचन। यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे। हाँ, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सानिध्य देव हाँ। असे ठेवील। ऐसे ऐसे नाम हम भी हमारे बच्चों को आने से पहले अच्छे अच्छे नाम हमने ढूंढा था। आम्ही देखील लेकरं यायच्या अगोदर चांगली चांगली नावं शोधून ठेवतो। आजकल तो मोबाइल में मिल जाते हैं क्या नाम रखना है, आणि आजकाल तर मोबाईल मध्ये मिळतात की काय नाव ठेवायचं। बढ़िया बढ़िया नाम जो उच्चारने में भी जरा कठिनाई होती आणि है, ऐसे अशी ऐसे नाम नावं की ती उच्चारण्यासाठी देखील कठीण जातं। पहले अच्छा नाम रखते थे, मनोज, अशोक, आनंद। अब तो उच्चारने में भी बड़ा कठिन जाता है, आणि आधीची नावं जरा बरी होती पण आताची नावं उच्चारण्यासाठी देखील अवघड जातात। लेकिन उसका मीनिंग देख के रखते हैं। पण त्याचं जे अर्थ आहे ते बघून ते नावं ठेवतात। हमें रखना चाहिए नाम। आम्हाला ठेवायला पाहिजे यीशु चांगली ने भी नावं। कहा, यहाँ पे लिखा है कि उसका नाम यीशु रखना। आणि या ठिकाणी असं लिहिलंय की त्याचं नाव येशू असं ठेव। आगे पुढे, वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्याला समजू लागले, म्हणजे तो लोणी व मध सेवन करेल। सुनिए, ऐका, यीशु मसीह जब बढ़ रहा है, येशू ख्रिस्त जेव्हा वाढत होते उसको 2 चीजों की जरूरत था। त्याला 2 गोष्टींची गरज होती। एक तो दूध एक होतं दूध और दूसरा मध, आणि दुसरं होतं मध। शहद। मध
और जब हमारे बच्चों को बढ़ते हैं जेव्हा आमचे लेकरं वाढतात तो उनको पौष्टिक आहार देते हैं, तेव्हा आम्ही त्यांना पौष्टिक आहार देतो, अच्छे से अच्छा दूध पिलाते हैं, चांगल्यातलं चांगलं दूध देतो, अच्छे से अच्छा उनको खाना खिलाते हैं, चांगल्यातलं चांगलं जेवण देतो, जो जो चीजें उनकी ताकतवर वो चीज हम उनको लाकर देते आणि हैं त्यांना चांगली शक्ती मिळेल असं आम्ही त्यांना भोजन देतो कि हमारे बच्चों की बुद्धि बढ़े। की आमच्या मुलाचं बुद्धी वाढावी। हमारे बच्चों को हॉर्लिक्स पिलाते हैं, आमच्या लेकरांना हॉर्लिक्स उनकी हाइट बड़ी हो जाए, त्यांचं उंची वाढावी, अलग अलग प्रकार की चीजें हम लाकर देते हैं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यांना आणून देतो हमारे बच्चों ग्रोथ करने के लिए। मुलांची चांगली वाढ लेकिन करण्यासाठी। यहाँ यीशु को क्या मिला है? पण या ठिकाणी येशूला काय जब मिळालं? यीशु मसीह बढ़ रहे हैं, जेव्हा येशू वाढत आहेत उसके मम्मी पापा ने दो चीज लेकर आई, त्याचे आई वडील दोन गोष्टी घेऊन आले, दो चीज, दोन गोष्टी, एक तो दूध उसको पिलाया एक तर चांगलं दूध और पाजलं, उसको शहद खिलाया, दुसरं मध और चारलं। ये दोनों चीजें आणि ह्या दोन्ही गोष्टी मेरे यीशु मसीह को नासरत शहर के वातावरण से बचा पाई। माझ्या येशू ख्रिस्ताला नासरत शहराच्या वातावरणापासून वाचवू क्या शकले। है ये दूध? दूध काय? यीशु यहाँ लिखा लोनी खिलाया, मक्खन या खिलाया। ठिकाणी लोणी असं म्हटलेलं आहे, बाइबल कहती है बायबल असं म्हणतं आत्मिक दृष्टि से आत्मिक दृष्टीने जो दूध है जे दूध आहे या मक्खन जो है वो दूध की भरपूरता की मात्रा से बनाया जाता किंवा है, लोणी जे आहे ते दुधाच्या जास्तीत जास्त वापराने बनवलं जातं। और ये दूध क्या है? आणि हे दूध काय आहे? पहला पत्रस दूसरा अध्याय 2 से 3 वचन के अंदर पहिलं पेत्र दुसरा अध्याय 2 ते 3 ये वचनामध्ये दूध जो है, हे दूध जे आहे, ये मक्खन जो है, हे लोणी जे आहे, ये परमेश्वर का वचन हे है, परमेश्वराचं वचन ये आहे, खुदा का वचन हे है, देवाचं वचन आहे, जो बचपन में मरियम और यूसुफ ने अपने बेटे यीशु को खिलाया, जे सेवन कराया। लहानपणी योसेफ आणि मरियमने आपल्या मुलगा येशू याला चारलं। बढ़ने के लिए सबसे महत्वपूर्ण बात है वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे परमेश्वर का निर्मल वचन, देवाचं निर्मळ वचन, जो यीशु का आहार बनी, ते येशूचा आहार और बनलं, दूध ये परमेश्वर के वचन का प्रतीक आणि है, दूध हे देवाच्या वचनाचं प्रतीक आहे, और मक्खन बनने खाने का अर्थ है आणि लोणी खाणं याचा अर्थ भरपूरी दूध की जो भरपूरी उसका सेवन कराना। दुधाच्या भरपुरीचं सेवन करवणं। आज हमारे बच्चों को हम परमेश्वर के भरपूर वचन सिखा रहे हैं। आज आम्ही परमेश्वराची भरपूर वचनं आमच्या लेकरांना शिकवतो का? टीनेज की मीटिंग में देख रहे हैं हम, टीनेजच्या मीटिंग मध्ये आम्ही पाहत आहोत 200 वचन, 200 वचन, 250 वचन, 250 वचन, 180 वचन 180 वचन उनको सिखाया जा रहा त्यांना है। शिकवलं जातं। क्यों सिखाया जा रहा का है? शिकवलं कि जातं? नासरत शहर का वातावरण का कोई भी प्रभाव इन टीन एज बच्चों के ऊपर ना पड़े, इसलिए या करता कारण नासरत शहरातील कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा प्रभाव या लेकरांवरती पडता कामा नये। इस दुनिया का कोई भी प्रभाव हमारे बच्चों पर ना या पड़े। जगाचा कोणताही वाईट परिणाम आमच्या लेकरांवरती होऊ नये। अगर ऐसा परिणाम, अगर वो सामने उनको सामना करना पड़ा इन परिणामों का, आणि अशा परिणामचा सामना जर त्यांना करावा इनको लागला नहीं बोलने आना चाहिए। तर त्यांना नाही म्हणता यायला हवंय। आज मोबाइल है हमारे पास में, आज आमच्याकडे मोबाईल आहे गर्लफ्रेंड और बॉयफ्रेंड बनाने के लिए एक मैसेज काफी है। आणि एक मेसेज पुरेसा आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवण्यासाठी। टीनेज के अंदर टीनेज मध्ये 12 साल 13 साल 14 साल के बच्चे 12, 13, 14 वर्षाची मुलं बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड के पीछे पड़े हुए हैं। बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडच्या मागे आहेत। शादी के बारे में जानते नहीं कि 12 साल 11 साल के बच्चे कहते हैं मला लग्न करायचं, अजून लग्नाचं महत्व माहिती नाहीये आणि 12 आणि 13 वर्षाची मुलं मला लग्न करायचं, मला लव झाला है। 12 साल 11 साल के बच्चे लव झाला है, अभी तक मुझे भी नहीं आई, और प्यार की बातें ऐसी मालूम है इनको। आप मजाक में मत ले सर ये, आणि खरंच ह्या गोष्टी गंभीर्याने घेण्याची जब हम गरज आहे। देखते हैं तो हृदय टूटता है ज्यावेळेस आम्ही पाहतो ते आमचं हृदय तुटतं कि हमारे जनरेशन कहां जा रही है, की हे आमची पिढी कुठं चालली आहे, कहां जा रही है हमारी जनरेशन। कुठं चालली आमची पिढी। बहुत सारे माँ बाप अपने बच्चों से दुखी हैं। बरेचसे जे पालक आहेत आपल्या लेकरांमुळे दुःखी आहेत। अब बहुत सारे माँ बाप का हृदय टूटा हुआ है बऱ्याचशा पालकांचं हृदय तुटलेलं आहे इस कारण की वजह से। या कारणामुळे। क्यों? का? क्योंकि उनको सही समय पे सही चीज नहीं मिल रही कारण है। की त्यांना योग्य वेळेला योग्य गोष्टी मिळाल्या नाहीत। सही समय पे सही चीज क्या है? आणि योग्य वेळी योग्य गोष्टी कोणत्या आहेत? परमेश्वर के वचन है, देवाची वचनं, खुदा के वचन है। अगर परमेश्वराची एक बार वचन। खुदा का वचन आ गया, आणि एकदा का देवाचं वचन आलं, कोई भी ताकत नहीं हमारे बच्चों को छू पाए। कोणती ताकद नाही जे आमच्या लेकरांना स्पर्श करू अगर शकेल। बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड का मैसेज भी आ जाएगा आणि ना, अशा प्रकारचा एखादा मेसेज जरी आला, अगर परमेश्वर का वचन इनके अंदर है, जर परमेश्वराचं वचन वो त्यांच्यामध्ये, सीधा बोलेंगे ते सरळ म्हणतील मेरा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मुझे नहीं चाहिए, मला असं काही नकोय, मेरा बॉयफ्रेंड मेरा गर्लफ्रेंड मेरा यीशु मसीह माझं है, सर्वस्व केवळ येशू आहे, वो मेरा 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 फ्रेंड है। तोच माझा फ्रेंड आहे। ये बच्चे बोलने की ताकत आणि रखेंगे।
हे बोलायची ताकद आपल्या लेकरांमध्ये मेरा येईल. यीशु मसीह ऐसे वातावरण में बढ़ा है, आणि माझा येशू अशाच वातावरणामध्ये वाढला. लेकिन कोई भी प्रभाव इस दुनिया का उसके ऊपर नहीं चला पण है. कुठलाही प्रभाव या जगाचा त्याच्यावरती चालला नाही. बचपन में ही मसीह ने गहराई से परमेश्वर के वचन का अध्ययन किया है. आणि लहानपणापासूनच येशू ख्रिस्तानं देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला. एक जवान है, एक तरुण आहे तिमोथी नाम का लड़का, तिमोथी नावाचा. वचन कहता है, वचन असं दूसरा सांगतो. तिमोथी 2:15 वचन में, दुसरं तिमोथी तीसरा 15 वचन में. 3 अध्याय आणि 15 वचनामध्ये ते बचपन से ही लहानपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती है. लहानपणापासूनच तुला पवित्र आत्म्याची माहिती आहे. बचपन से तुझे पवित्र शास्त्र तेरा जाना हुआ है. लहानपणापासूनच तू पवित्र शास्त्र जाणून आहेस. एक जवान, एक तरुण उसके बारे में लिखा है, त्याच्याविषयी लिहिलंय. पौलुस लिखता है, पाऊल लिहितोय बचपन से ही तू लहानपणापासूनच पवित्र शास्त्र को जानता है. की तू पवित्र शास्त्र जाणून आहेस. सुनिए, ऐका, हमारे बच्चे पवित्र शास्त्र को जानते हैं क्या? आमचे लेकर पवित्र शास्त्र त्यांना माहिती आहे हमारे का? बच्चों को बर्गर कहाँ मिलता है मालूम है? आमच्या लेकरांना बर्गर कुठे मिळतं ते माहिती आहे. हमारे बच्चे जानते हैं, क्या जानते हैं, मोमोज जानते हैं, मोमोज कहाँ मिलता है. आमच्या लेकरांना मोमोज कुठे मिळतात ते माहिती आहे. हमारे बच्चे जानते हैं कौन सी चीज कहाँ मिलती है. आमच्या लेकरांना माहिती कुठली गोष्ट कुठे मिळते. जब हम रोड पे जाते हैं, जॉय बोलता है, पापा यहाँ पे ये मिलता है, आणि रोडला जात असताना जॉय दाखवतोय बघा डॅडी इथे हे मिळतं यहाँ पे पक्का ये मिलता है. आणि इथं पक्क असं मिळतं. हे मतलब मुझे मालूम नहीं यहाँ पे ये मिलता है, मला नाही माहिती या लेकिन वो ठिकाणी पूरी असं जानकारी रखता है कि यहाँ पे ये मिलता पण है. त्याला सगळं माहिती की इथं हे मिळतं. हमारे बच्चे सब अपडेट हैं, आमचे लेकर अपडेटेड आहेत. लेकिन आप जानते हैं आपके बच्चे बाइबल जानते हैं कि नहीं? तुम्हाला माहिती आहे की तुमच्या लेकरांना बायबल माहिती आहे की नाही? वो तब जानेंगे ते तेव्हा जाणतील जब हमें मालूम होगा. जेव्हा आम्हाला माहित असेल. अगर बाइबल मुझे मालूम है जर बायबल मला माहित आहे तो मेरे बच्चों को भी मालूम होना चाहिए बाइबल क्या है. तर माझ्या लेकरांना देखील माहित असायला हवं की बायबल काय आहे. तिमोथी के बारे में लिखा है, तिमोथीविषयी लिहिलंय. जवान लड़का है, तरुण मुलगा आहे प्रभु के उपयोगी हथियार बना है. आणि देवाच्या उपयोगी शस्त्र बनलेला आहे. परमेश्वर पौलुस के लिए एक बड़ा आशीर्वाद का कारण बना. आणि पाऊलासाठी एक मोठा आशीर्वादाचं एक कारण आहे. जवान लड़का, एक तरुण मुलगा, एक जवान लड़का एक तरुण मुलगा खुदा का उपयोगी बना है. परमेश्वराचं उपयोगी पात्र बनलेला आहे. क्यों? का? उसे बचपन से वो पवित्र शास्त्र जानता. कारण की लहानपणापासूनच पवित्र शास्त्राची त्याला माहिती आहे. आज हमारे बच्चों को आज आपल्या लेकरांना पवित्र शास्त्र मालूम कराना है. पवित्र शास्त्राची माहिती करून द्यायची आहे. वो कब मालूम होगा? आणि ते कधी माहिती जब पडणार? मुझे मालूम होगा. जेव्हा मला माहित असेल. गंभीरता से लेने. आणि ही गोष्ट गंभीरतेने घ्या. दूसरी बात, यीशु ने क्या सेवन किया? दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्ताने काय सेवन केलं? शहद. मध. शहद क्या प्रकट करता है? मध काय प्रकट करतं? ये ज्ञान, ये परमेश्वर के वचन के ज्ञान को प्रकट करता है. परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान ते प्रकट करतं. योनाथन नाम का एक लड़का है, योनाथन नावाचा एक व्यक्ती, वो बहुत थका हुआ था. आणि थकलेला होता. उसने एक मध को चखा त्यांनी मध चाखलं और उसकी आंखों में ज्योति आ गई. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये ज्योती आली. 1 शमूएल 14:27 में पढ़ सकते हैं. 1 शमूएल 14:27 मध्ये आपण ये वाचू. मध क्या है? हे मध काय? ये शहद क्या है? हे मध काय? ये पवित्र आत्मा के अभिषेक का हे प्रतीक है. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं ये प्रतीक. हमारे मन क्या क्या ज्योतिर्मय हे करता है. आमचे मनाचे डोळे ज्योतिर्मय करतात. इफिस 1:18 में है, इफिस 1:18 ये मध्ये मन की आंखें ज्योतिर्मय हे करता है. मनाचे डोळे ज्योतिर्मय करतात. सुनिए, ऐका, जब बाइबल पढ़ेंगे, जेव्हा आम्ही बायबल वाचू, पवित्र आत्मा का अभिषेक हमारे बच्चों पे होगा पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्या और लेकरांवरती होईल. परमेश्वर के वचन का ज्ञान उनको होगा. आणि परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान त्यांना होईल. खुदा के वचन का ज्ञान होगा. परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान होईल. और बुरा क्या है और भला क्या है, आणि बरं काय आणि वाईट काय, इनका वो चुनाव कर पाएंगे. आणि याची निवड ते करू शकतील. टीनेजर्स बच्चों को मालूम नहीं, 11 साल 12 साल के बच्चों को मालूम नहीं, और लेकिन कहते हैं शादी करना है. 11-12 वर्षांना खरं परिस्थिती माहित नाही, ते म्हणतात लग्न करायचं, क्योंकि उनको मालूम नहीं है. कारण त्याला माहित नाहीये. बुरा क्या है भला क्या वो जानते नहीं बरं है. काय वाईट काय त्यांना ठाऊक नाही. लेकिन बड़े लोग तो जानते हैं बुरा क्या है भला क्या है. पण मोठ्या लोकांना तर माहिती आहे ना बरं काय आणि वाईट काय. उनको सिखाना है त्यांना शिकवायचं कि
किससे सीख पाएंगे? आणि कुठून शिकणार आहे? परमेश्वर के वचन के द्वारा। देवाच्या वचनांच्या जब द्वारे। परमेश्वर का वचन अगर आ जाए परमेश्वराची वचनं जर आली तो पवित्र आत्मा उसको प्रकाशन देगा। तर पवित्र आत्मा त्यांना प्रकाशन देईल। बेटा ये गलत है, मुलं हे चुकीचं आहे, इसको हाथ मत लगाना, त्याला हात नको लावू, और हमारा बच्चा वहां से दूर हो आणि जाए। आमचं मूल तिथून वेगळं होईल। मैं चैलेंज करता हूँ, मी तुम्हाला आव्हान देतो, मैं चैलेंज मी करता हूँ, आव्हान देतो, वो कॉलेज में रहने दो, तो कॉलेजमध्ये असू देत, वो रोड पे रहने दो, रस्त्यावर असू वो देत, मॉल पे रहने दो, मॉल में रहने दो, मॉल मध्ये असू देत, वो कल्याणी नगर में रहने दो, कल्याण नगर वो मध्ये, कोरेगांव पार्क में रहने दो, कोरेगाव पार्क वो मध्ये, मुंबई में रहने दो, मुंबई मध्ये असू देत, कोई भी गंदी चीज इसको स्पर्श नहीं कर पाएगी। कुठलीही घाणेरडी गोष्ट त्याला स्पर्श देखील करू हमारे शकणार बच्चे सेफ हैं। आमची मुलं ही प्रभूच्या कौन सानिध्यामध्ये सेफ रखेगा? कोण ठेवणार आहे त्यांना? कौन सुरक्षित रखेगा? कोण सुरक्षित ठेवेल? खुदा का वचन रखे। देवाचं वचन। दूरबीन लेके बैठना नहीं पड़ेगा कहाँ जा रहा है। आणि दुर्बीन घेऊन बसायची गरज पडणार नाही की कुठं आज चाललाय। कई माँ बाप दूरबीन लगा के मेरे बच्चे क्या करते हैं वो देखते हैं। आज कितीतरी आई वडील दुर्बीन लावून बघतात माझे लेकरं कुठे आहेत। बोल रहे हैं कॉलेज जा रहे हैं, म्हणतायत की कॉलेजला चालले, लेकिन कहीं और जा रहे हैं। पण कुठेतरी दुसरीकडे चालले, कह रहे हैं चर्च जा रहे हैं, आणि सांगतायत की चर्चला चाललो, लेकिन कहीं और जा रहे हैं। पण कुठेतरी दुसरीकडे चाललेत। आज हमारे बच्चे कहाँ हैं? आज आमचे लेकरं कुठे आहेत? उनको ज्ञान दें, त्यांना ज्ञान द्या, ज्ञान दें, ज्ञान द्या, परमेश्वर का ज्ञान दें। परमेश्वराचं ज्ञान द्या। परमेश्वर का भय ये बुद्धि का प्रारंभ है। परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा उगम आहे। परमेश्वर का डर, परमेश्वराचं भय और एक ही डर आणि एकच भय उनको बचा पाएगा। त्यांना वाचवू शकेल। आजकल बच्चों को डर नहीं रहा ना, आजकाल मुलांमध्ये भीतीच नाही ना माँ राहिली, बाप का डर है, ना आई वडिलांची ना भीती, बड़ों का डर है, ना मोठ्यांची भीती, कोई डर नहीं रहा। काय भय राहिलं नाही। कहाँ चलेगा इनका डर? कुठं कुठं गेली त्याची भीती? आज कई माँ बाप टूट चुके हैं। आज कितीतरी आई वडील हे तुटलेले आहेत। क्यों? का? सही समय पे योग्य वेळी सही आहार नहीं दिया। योग्य आहार दिला नाहीये। अगर बचपन से ही जर लहानपणापासून सही आहार देंगे योग्य आहार दिला असता तो वो बढ़ेंगे, तर ते वाढले असते, और वो बढ़ेंगे आणि जेव्हा ते वाढले आत्मिक जीवन के अंदर, आत्मिक जीवनामध्ये कोई भी चीज उनको गिरा नहीं पाएगी। कुठलीही गोष्ट त्यांना पाडू शकणार नाही। समाज, वैज्ञानिक, डॉक्टर कहते हैं, समाज कहता है, आणि वैज्ञानिक समाज म्हणतो किंवा वैज्ञानिक म्हणतो किंवा डॉक्टर असं म्हणतात, वो कहते हैं ते म्हणतात बच्चों का स्वभाव है ना, मुलांचा स्वभाव आहे ना, आचार विचार है ना, आचार विचार जे वो आहेत जिस वातावरण में पलते ते हैं ज्या वातावरणामध्ये वाढतात उसके अनुसार बनते हैं। त्यानुसार बनतात। लेकिन मैं कहता हूँ पण मी म्हणतो ये सब झूठ है। हे सगळं खोटं आहे। यीशु भी तो गलत वातावरण में पैदा हुआ। येशू पण तर खोटं तशाच वातावरणामध्ये मोठा होत गेला। नासरत शहर क्या था? नासर शहर काय होतं? यीशु अपने वातावरण का शिकार नहीं बना। येशू त्या वातावरणाचा शिकार झाला नाही। उसने अपने सभी विपरीत परिस्थितियों पर विजय पाई। त्याने सर्व विपरीत परिस्थितींवरती विजय मिळवला। उस पे पाप हावी नहीं हुआ। त्याच्यावरती कोणतंही पाप हावी झालं नाही। आज दुनिया में कहीं भी चले जाएं साहब, आज या जगामध्ये तुम्ही कुठेही जा, कौन सी अच्छी सोसाइटी में आप रहे, कुठल्याही चांगल्या सोसायटीमध्ये जा, अच्छी सोसायटी में, चांगली सोसायटी मध्ये राहण्याने फक्त दिसत नाही ते पाप, चांगल्या सोसायटीमध्ये फक्त ते दिसून येत नाही। झाक देते हैं लोग, ते झाकतात, कपड़ा डाल देते हैं उसके ऊपर, त्याच्यावर कपडा टाकतात। अच्छा लोग इस सब दिखता है, आणि जे खालच्या पातळीवरचे तिथे समोर सगळं समोर दिसतं। हाई सोसाइटी में दिखता नहीं है, हाय सोसायटी दिसून येत नाही, लेकिन है, पण आहे। कहीं भी चले जाएं आप, कुठेही जा, है। आहे। हमारे बच्चे इसके शिकार बन सकते आणि हैं, आमचे लेकरं देखील याचे शिकार होऊ शकतात, शिकार बन सकते हैं। शिकार होऊ शकतात। एक व्यक्ति है, एक व्यक्ती आहे, चोर है, चोर आहे, जो चोरी करने के लिए बैठा हुआ है, जो चोरी करण्यासाठी बसलेला आहे। हमारे बच्चों को चुराने के लिए बैठा है, आमच्या लेकरांना चोरण्यासाठी बसलेला आहे। उसका नाम शैतान है। त्याचं नाव सैतान आहे। मेरे यीशु बैठा है माझा येशू बसलाय हमारे बच्चों को बचाने के लिए, आमच्या लेकरांना वाचवण्यासाठी, हमारे बच्चों को बचाने के लिए। आमच्या लेकरांना एक वाचवण्यासाठी। डैनियल नाम का एक व्यक्ति, जवान व्यक्ति, दानियल नावाचा एक तरुण व्यक्ती, उसने नकार कर दिया,
त्यांनी नकार केला. क्या नकार किया? कशाचा नकार? उसको अच्छा भोजन मिलने वाला त्याला था, चांगलं भोजन मिळणार जो होतं. राजा खाता था वो राजा का भोजन उससे मिला. राजाचं भोजन त्याला मिळणार उसने होतं. नकार दिया, त्याने नकारलं. बोला मरने के लिए तैयार हूँ, मरण्यासाठी तयार आहे, लेकिन मैं ये पाप नहीं करूंगा. पण मी हे पाप करणार नाही. मैं ठान लिया उसने, आणि हे त्यांनी निश्चय केला, मैं परमेश्वर के वचन के विरुद्ध नहीं मी जाऊंगा. देवाच्या वचनाच्या विरोधात जाणार एक नाही. जवान, हा तरुण आहे, उसके सामने मृत्यू है, समोर मृत्यू आहे, लेकिन वो कह रहा है तो म्हणतो, उसने बचपन से ही उसके अंदर परमेश्वर का भय डाल दिया था. कारण की लहानपणापासून त्याच्यामध्ये ते देवाचं भय होतं. परमेश्वर के कैसे जीना है वो डाल दिया था. आणि परमेश्वर के कैसे जीना है परमेश्वरामध्ये कसं राहायचं त्याने वो डाल शिकलं दिया था. आणि ते त्याच्यामध्ये टाकलं होतं. अब उसको बंदी बना कर लेकर आज गए. त्याला बंदी बनवून नेलं. वो कह रहा है तो म्हणतो, मैं राजा के भोजन को स्पर्श नहीं करूंगा, मी राजाच्या भोजनाला स्पर्श करणार नाही. कुछ भी हो जाए, काही होऊ देत, मैं पाप का सहभागी नहीं बनूंगा. मी पापाचा सहभागी होणार नाही. तू मुझे दाल रोटी खिला. तू मला डाळ आणि चपाती दे. मेरा खुदा दाल रोटी में भी सामर्थ रखता है मेरे मुझे शारीरिक सामर्थ देने के लिए. आणि साध्या जेवणामध्ये देखील परमेश्वर मला सामर्थ्य देईल. और क्या हुआ? आणि काय झालं? उसने जब मना किया, जेव्हा त्यांनी नकार केला, खुदा ने वहां काम किया. प्रभूने त्या ठिकाणी काम केलं. क्या हमारे बच्चे आज ऐसे हैं? आमचे लेकर असे आहेत का? मूसा ने मोशेनं भर जवानी में आणि त्याच्या भर तारुण्यात गद्दी छोड़ दिया. त्यांनी राजपद सोडलं फिरौन का बेटा मन बोलने के लिए इनकार कर दिया. आणि फारोचा मुलगा होणं त्यांनी नाकारलं. क्यों? का? अरे पाप का क्षणिक सुख भोगने से अच्छा है खुदा के लोगों के साथ में दुख भोगना. आणि पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं त्याला बरं एक वाटतं. जवान ने एका तरुणानं एका तरुणाने राजपद को त्याग दिया. राजपद त्यागलं. क्यों? का? वो खुदा के लिए जीना सीखा था. तो देवासाठी जगणं शिकत होता. सीखा उसने. त्यांनी शिकला. आज हमारे बच्चे क्या सीख रहे हैं? आज आमचे लेकर काय शिकत आहेत? क्या सीख रहे हैं? काय शिकत आहेत? सुनिए, ऐका. नीति सूत्र 22:6 कहता है, नीति 22:6 सांगतं, लड़कों को उसी मार्ग पर शिक्षा दे जिसमें उसको चलना है और वह बुढ़ापे में भी उससे ना हटेगा. नीति सूत्र 22 अध्याय और इसका 6 वचन. नीतिसूत्र 22वा अध्याय आणि 6 वचन असं सांगतं, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. सुनिए, ऐका. बुढ़ापे में भी वृद्धपणात देखील वो हटेगा नहीं. तो हटणार नाही. आप सुन रहे हैं सब? तुम्ही ऐकताय का सर्व? मेरे साथ है सब? सगळे सोबत आहात का? पड़ोसी को हिलाकर पूछिए, अब मेरे साथ में है? शेजाराला हालून विचारा. मेरे साथ में पीछे वाले मागचे ये है लेडीज मेरे साथ में. ऊपर वाले आप है या चलेगा? है. अच्छा. बुढ़ापे में भी वृद्धपणातही वो हटेगा नहीं. तो परावृत्त होणार नाही. सुनिए, ऐका. बुढ़ापे में भी वो वृद्धपणातही हटेगा नहीं. तो परावृत्त होणार नाही. 11 साल में हट रहा है साहब. 11 वर्षी परावृत्त होतो. बुढ़ापा तो दूर ही. वृद्धपणा तर फार 10 लांब. साल में हट रहा है. 10व्या वर्षी 12वें साल की उम्र में हट रहा है. 12व्या वर्षी हटतोय. क्यों? का? उसको सही समय पे योग्य शिक्षा नहीं दी. योग्य वेळी योग्य शिक्षण दिलं गेलं नाही. मैं आपसे कहना मी चाहता तुम्हाला सांगू इच्छितो, हूँ, हाथ जोड़कर हात जोडून अपने बच्चों पर ध्यान दें. आपल्या लेकरांवर लक्ष द्या. आत्मिक जीवन पर. आत्मिक जीवनामध्ये आपने अच्छा एजुकेशन के लिए अपना अच्छा स्कूल आपने ढूंढा होगा. आणि त्याच्या शिक्षणासाठी चांगली शाळा तुम्ही निवडली असेल, अच्छी ट्यूशन ढूंढा होगा. चांगली ट्युशन शोधली असेल, बाकी एक्टिविटी करने के लिए आपने अच्छा एकेडमी ढूंढा होगा. आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज साठी चांगली अकॅडमी शोधली असेल. क्या बच्चों को चर्च के लिए आपने अच्छा चर्च ढूंढा है? आणि मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्यासाठी चांगलं मंडळीची तुम्ही निवड केली आहे का? जहाँ पे आपके बच्चों को सिखाया जाए जिथे तुमच्या लेकरांना शिकवलं जाईल प्रभु के वचन. आणि ते देवाची वचनं. मैं हमारा जो चर्च है हर उम्र में के लोगों के लिए काम कर रहा है. आणि आमची जी मंडळी आहे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी कार्यरत आहे. मैं धन्यवाद देता हूँ मेरे सब टीचर बहनों के लिए आणि सर्व माझ्या बहिणींसाठी मी धन्यवाद देतो, जिन्होंने अपने बच्चे अब इस संडे स्कूल के लिए समर्पण किया है. ज्यांनी संडे स्कूल साठी समर्पण मैं केलं. धन्यवाद देता हूँ मेरे भाइयों के लिए. मी माझ्या भावांसाठी धन्यवाद धन्यवाद महिलाओं के लिए. महिलांसाठी धन्यवाद, धन्यवाद यूथ के लिए. युथ साठी धन्यवाद, धन्यवाद टीन एज के बच्चों के लिए. आणि टीनेजच्या मुलांसाठी धन्यवाद, धन्यवाद हमारे मीडिया टीम के लिए आमच्या मीडिया टीम साठी धन्यवाद, जो इन बच्चों को सिखा रहे हैं. जो या लेकरांना शिकवत आहेत. और जब मैं बड़ा खुश होता हूँ आणि मी फार आनंदित होतो जब 200 वचन सुनाते हैं. जेव्हा 200 वचन ऐकली, 150 वचन सुनाते 150 वचन ऐकली. और मैं बच्चों में हमारे बच्चे जब स्कूल जाते हैं ना, स्कूल के अंदर साक्षी बने हुए हैं उनके. आणि आमचे लेकरं शाळेमध्ये जाऊन देवाची साक्ष सांगत आहेत.
अभी हमने एक गवाही को सुना, आता आम्ही एक साक्ष ऐकली, उसके अंदर वो आग है। तर तिच्यामध्ये ती आग आहे. कितने साल की है वो? हर्ष का नाम है, उत्कर्षा। आग है उसके अंदर, 10 वर्षाची आहे, पण ती झील तिच्यामध्ये आहे. सुसमाचार सुनाने का। सुवार्ता सांगण्याची. जो मुझे मिला है, जे मला मिळालंय, मेरे दोस्त को भी मिलना है। माझ्या मैत्रिणीला पण एक मिळायला गिफ्ट के पाहिजे. द्वारा त्या एका भेट वस्तूद्वारे उसने अपने दोस्त को चर्च में लेकर आ आणि ती त्या लोकांना, त्या तिच्या मैत्रिणींना चर्च मध्ये घेऊन आली. ये आग हमारे बच्चों में होना। आणि ही आग आपल्या लेकरांमध्ये असणं गरजेचं आहे. यहाँ एक लड़का है, इथे एक मुलगा आहे, यहाँ एक लड़का है। इथे एक मुलगा आहे. क्या कर रहा है लड़का? काय करतोय मुलगा? प्रभु के साथ चल रहा है, परमेश्वरासोबत चालत आहे, प्रभु के साथ चल रहा प्रभू सोबत चालत है। आहे. मेरा यीशु नासरत में बढ़ा, माझा येशू नासरेतात वाढला, मेरा यीशु नासरत में बढ़ा, माझा येशू नासरेतात वाढला. नासरत में। माँ बाप का कर्तव्य है आई वडिलांचं कर्तव्य आहे बच्चों को सिखाना मुलांना शिकवणं, प्रभु के वचन। देवाची वचनं. माँ बाप का कर्तव्य है आई वडिलांचं कर्तव्य आहे शिस्तबद्ध जीवन सिखाना। शिस्तबद्ध जीवन त्यांना शिकवणं. नीतिसूत्र 22:6 में हमने पढ़ा है, नीतिसूत्र 22:6 मध्ये आम्ही पाहिलं, हम उसको शिस्तबद्ध जीवन दें। आम्ही त्यांना शिस्तबद्ध जीवन द्यावं. बच्चों को 9-9, 10-10 बजे तक सो रहा है, बड़ा थक कर रहा है, ऐसा मत करने दें। आणि खूप थकून आला आणि मग सकाळी 9 वाजता 10 वाजेपर्यंत त्यांना झोपून द्यायचं असं नाही करायचं. अपना काम खुद करने उन्हें दें। त्यांना स्वतःचं काम स्वतः करू द्यात. जिस बिस्तर में वो सोया है उस बिस्तर की घड़ी करना उनकी जवाबदारी है। ज्या बिछाण्यामध्ये तो झोपलाय त्याची घडी करायची त्यांना शिकवा. जिस प्लेट में खाना कर उस प्लेट को उठाकर रखना उसकी जवाबदारी है। ज्या ताटात तो जेवण करत आहे ते जेवण झाल्यानंतर उचलून ठेवायला शिकवा. जिस ग्लास मम्मी पानी दो, मम्मी पानी नहीं देना है, उसने खुद जाकर लेना है। आणि पाणी त्यांनी स्वतः जाऊन घेतलं पाहिजे. आमचे लेकर लाड प्यारने वाढलेले, पण आम्ही आमच्या लेकरांना अति लाडामध्ये ठेवतो. फाजिल लाड, फाजिल लाड. ये फाजिल लाड की वजह से क्या हुआ मालूम आणि है? या फाजिल लाडामुळे काय झालं माहिती उस का? एली ने, त्या एलीने अपने बच्चे को खो दिया। आपले लेकर गमावले. एक याजक, एक याजक, प्रभु का सेवा करने वाला, प्रभूची सेवा करणारा, ये फाजिल लाड की वजह पण से ह्या फाजिल लाडामुळे अपने बच्चों को उसने खो दिया। आपल्या लेकरांना त्याने गमावलं. इस्राएल का पहला संदेश था, इस्रायलाचा पहिला संदेश शमूएल अपने बच्चों को खो दिया, आपल्या लेकरांना गमावलं. जिसे राजा दाऊद का अभिषेक किया, राजा दाविदाचा अभिषेक केला, उसने अपने बच्चों को खो दिया। त्यांनी आपले लेकर गमावले. सही समय पर योग्य वेळी आप उनको तुम्ही त्यांना वळण लावा, शिस्तबद्ध करें। त्यांना शिस्तबद्ध ठेवा, वळण लावा. बच्चों को अच्छा प्रशिक्षण दें, मुलांना चांगलं प्रशिक्षण द्या परमेश्वर के वचन का, देवाच्या वचनाचं, खुदा के वचन का। परमेश्वराचं वचनाचं. सेल ग्रुप में लेकर आए, सेल ग्रुप मध्ये घेऊन या, सेल ग्रुप में भेजें। सेल ग्रुप मध्ये पाठवा. हमारे टीनेज के बच्चे हर एक सेल ग्रुप में हमने उनको डाल दिया। आणि आमची टीनेजची मुलं आम्ही वेगवेगळ्या सेल ग्रुप्स मध्ये त्यांना आज पाठवतो. 11 साल का लड़का, 10 साल का लड़का, लड़कियां आज परमेश्वर के वचन को सुनाते हैं। आज 11 वर्ष, 12 वर्षाची मुलं देवाची वचनं सांगत आहेत सेल ग्रुप मध्ये. हमारा छोटा आयुष है 8 या 9 साल का होगा, आणि आयुष जो आहे तो 7 वर्षाचा आहे, 7 साल का है। 7 जब वर्षाचा मैं सेल ग्रुप लेने जाता हूँ मंडे को, आणि सोमवारी जेव्हा मी सेल ग्रुप घ्यायला जातो तो हमने टाइम ठहराया कि आप मंडे को आप करना, अगले मंडे आप करना, अगले मंडे आप आणि आम्ही वेळ ठरवून दिली की ह्या सोमवारी तुम्ही, त्या सोमवारी तुम्ही. पर ये लड़का क्या बोलता है मालूम? पण हा मुलगा काय म्हणतो माहिती आहे? सबसे पहले 2 मिनट 5 मिनट मैं बात करूंगा वचन से, सगळ्यात आधी 2-5 मिनिटं मी बोलणार वचनानं. और वो बोलता है, आणि तो बोलतो देखील, अलग अलग विषय बोलता है, वेगवेगळ्या विषयांवर उसे बोलतो. बोलना नहीं आता, लेकिन दाऊद की स्टोरी, सैमुएल की स्टोरी और वचन सुना देता है। आणि त्याला एवढं काही बोलता येत नाही वचनातून, पण दाविदाची गोष्ट आणि शमूएलची गोष्ट असं सगळं सांगतो. बाइबल पढ़ना नहीं आता, बायबल वाचता एवढं येत लेकिन नाही, बाइबल कौन खोल देता है, यहाँ ऐसा लिखा है, पण बायबल खोलतो आणि म्हणतो असं इथं लिहिलंय. आनंद होता है आनंद होतो कि मेरे बच्चे, की माझे लेकर 7 साल 5 साल के बच्चे परमेश्वर के वचन उनको मालूम है। 7 साल 5 वर्षाची मुलं देवाच्या वचनाचं भेजिए आप सांग. अपने बच्चों को सेल ग्रुप में, सेल ग्रुप मध्ये पाठवा तुमच्या मेरे लेकरांना, साथ भेजिए, माझ्यासोबत पाठवा. यहाँ पे सेल लीडर उनके साथ भेजें। आणि इथं सेल लीडर्स आहे त्यांच्यासोबत पाठवा. अपने बच्चों को नियंत्रण में रखें, आपल्या लेकरांना नियंत्रणात ठेवा, अपने बच्चों को नियंत्रण में रखें। आपल्या लेकरांना नियंत्रणात मैं ठेवा. ये नहीं कह रहा हूँ प्रेम ना करें, प्रेम करना है, मी असं नाही म्हणत त्यांच्यावर प्रेम करू नका, प्रेम करा, फाजिल लाड नहीं। पण फाजिल लाड नाही. चर्च के समय चर्चच्या वेळेला चर्च, प्रभु के बातों की समय
वही करना है। आणि देवाच्या वेळ आहे त्या वेळेला त्याच गोष्टी करायच्या. शिस्त लाएं, शिस्त लागली पाहिजे. बच्चों को शासन करें, त्यांना शासन करा, सही समय पर शासन करें। योग्य वेळेला शासन करा. बहुत सारे वचन हैं खूपशी वचनं आहेत जो इसके बारे में कहते हैं। जे या विषयी सांगतात. प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन असं म्हणतं, यहाँ पर एक लड़का है, इथे एक मुलगा आहे, यहाँ पर एक लड़का है। इथे एक मुलगा आहे. हमारे बच्चे कहाँ हैं? आमचे मुलं कुठे आहेत? इस बच्चे ने क्या किया मालूम? या मुलांनी काय केलं माहितीये का? कितनी रोटी है? किती होती भाकरी? जोर से बोलें, कितनी था? और मछली कितनी थी? जो रोटी लिखा है ना, आणि जवाची भाकरी असं जे लिहिलंय ना, उस समय त्या वेळेला ये गरीबों का खाना था। हे गरिबांचं जेवण होतं. वो लेकर आया था, ते तो घेऊन आला होता लेकिन उसने वो दे दिया। आणि देऊन टाकलं. जौ की रोटी से ही त्या जवाच्या भाकरीनेच परमेश्वर ने 5000 लोगों को जौ की रोटी और वो 2 मछलियों को खाना खिलाया। परमेश्वरने 5000 लोकांना जवाची भाकरी आणि मासे खाऊ घातले. मेरे बच्चे आज समाज के लिए आशीर्वाद का कारण बनेंगे क्या? माझे लेकरं आज समाजासाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहेत का? मेरे बच्चे बहुत सारे लोगों को खाना खिलाने का काम करेंगे क्या? माझे लेकरं खूप लोकांना चांगलं भोजन देऊ शकणार आहेत का? आमीन। आदम को पूछा प्रभु ने, आदामाला विचारलं पाप प्रभूने, करने के बाद, पाप केल्यानंतर, हे आदम, हे आदामा कुठं आहेस? कुठे आहेस? कहाँ है? तू कुठे आहेस? हे प्रभु पेड़ के पीछे छुपाऊं? प्रभू मी इथं झाडामागे लपलोय. आज प्रभु पूछ रहा है, आज प्रभू विचारतोय, हमें पूछ रहा है। आम्हाला विचारतोय. उसका नाम आदम था, त्याचं नाव आदाम होतं. आपका नाम प्रभु जानता है। तुमचं नाव प्रभू जाणतो. हे अशोक कुठे आहे? तू कुठे आहेस? संडे सॅटर्डे कुठे आहे? शनिवार रविवार कुठे आहे? प्रभु झाडाचे मागे लपलो है। प्रभू झाडामागे लपलोय. इतका व्यस्त है काम में, प्रभु उस काम में छुपा हुआ हूं। इतकं व्यस्त आहे कामामध्ये, त्या कामाखाली लपलोय. संडे काम, मंडे काम, ट्यूसडे काम, काम 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 काम, आणि रविवार पासून ते शनिवार पर्यंत कामच काम. आने नहीं जम रहा है, यायलाच होत नाही. तो बच्चे कैसे सीखेंगे? मग लेकरं कशी शिकणार आहेत? मैं आपको बोलूं, मी तुम्हाला सांगू का? आपकी रोटी परमेश्वर के हाथ में है। तुमची भाकर परमेश्वराच्या हातात आहे. मेरा खुदा सुनसान जगह में खिलाने का सामर्थ्य रखता है। माझ्या प्रभू मध्ये सुनसान जागेवर देखील खाऊ घालण्याचं प्रभु का सामर्थ्य आहे. वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, जवान सिंह भूखा रह सकता है पर मेरे ऊपर विश्वास करने वाले कभी भूखे नहीं रहेंगे। विश्वास है? जवान सिंह को शिकार नहीं मिलेगा एक आधी बार, एखाद्या वेळेला तरुण सिंहाला शिकार मिळणार नाही, लेकिन खुदा का वचन कहता है, परंतु देवाचं वचन असं मेरे सांगतं, बच्चों को माझ्या लेकरांना उत्तम खिलाऊंगा। उत्तम खाऊ घालणार आहे मी. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं, धर्मी लोगों को धर्मी लोकांनी नींद में भी देने का सामर्थ खुदा रखता है। झोपेतही पुरवण्याचं सामर्थ्य माझा प्रभू ठेवतो. सामर्थ रखता है। तो सामर्थ्य ठेवतो. आमेन। आमेन. तुझी प्रशंसा करतो प्रभूजी. ऐकलेली वचनं प्रभूजी आमच्या मनामध्ये ठसली जाऊ देत प्रभूजी, आणि प्रभू त्यानुसार चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर प्रभूजी. आमच्या लेकरांच्या जीवनासाठी आम्ही जबाबदार आहोत परमेश्वरा. पिता परमेश्वरा, या गोष्टी आम्ही गांभीर्याने घ्याव्यात प्रभूजी अप्पा. आमच्या लेकरांच्या परमेश्वर अप्पा जीवनामध्ये आम्ही योग्य वेळी योग्य पेरणी करावी प्रभू, असं तुझ्या दैनंदिन कृपेने कर परमेश्वरा. त्यासाठी तू सर्वप्रथम आम्हाला तयार कर प्रभूजी अप्पा. आम्हाला परमेश्वरा तुझ्यावर प्रेम करण्यासाठी तू शिकव प्रभूजी, जेणेकरून आमच्या लेकरांसाठी आम्ही एक आदर्श, आम्ही एक कित्ता ठरू शकू परमेश्वरा. तू दया कर, तू कृपा कर. आज आमच्या मंडळीतील सर्व पॅरेंट्ससाठी आणि सर्व लेकरांसाठी आम्ही तुला परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे आम्ही आशीर्वाद मागत आहोत प्रभूजी. प्रत्येकाला ज्याचा त्याचा रोल योग्य तऱ्हेने पार पाडण्यासाठी तू कृपा दे आणि तू सहाय्य कर पित्या. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.